श्री संत हिरामनगिरी महाराज जीवन चरित्र। अंधश्रद्धा आणि व्यसनांच्या अंधकारातून समाजाला प्रकाशाकडे नेणारे थोर संत। परिचय व जन्म। परमपूज्य श्री संत हिरामनगिरी महाराज यांचा जन्म हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील धार या छोट्याशा गावी एका गरीब गोसावी कुटुंबात झाला। त्यांचे पूर्ण नाव हिरामन मोहनगीर गिरी होते। वडील मोहनगीरच्या पोटी जन्मलेल्या महाराजांचे बालपण संघर्षात गेले। शिक्षण व बालपण। घराच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शालेय शिक्षण घेता आले नाही। लहानपणी भिक्षा मागून त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह केला, परंतु त्यांच्या मनात सदैव जनकल्याणाची ओढ होती। समाज प्रबोधनाचे कार्य। महाराजांनी गावोगावी जाऊन समाजाला जागृत केले। अंधश्रद्धा निर्मूलन। समाजातील वाईट रूढी परंपरांना कडाडून विरोध केला। व्यसनमुक्ती। व्यसनांपासून दूर राहण्याचा मोलाचा संदेश दिला। सामाजिक एकता। एकीचे बळ हा मंत्र त्यांनी समाज बांधवांना दिला। जागृत समाधी स्थळ। परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे जुना पुंगळा रोडवर निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत महाराजांनी जागृत समाधी घेतली आहे। आजही हजारो भाविक श्रद्धेने येथे नतमस्तक होतात। सेवा व दर्शन। प्रिय वस्तू। पेढा, फुले, अगरबत्ती, सुपारी, नारळ, लिंबू, भगवे वस्त्र। विशेष महाराजांना विडी आणि सुपारीचा प्रसादही अर्पण केला जातो। दर्शनाची वेळ। मंगळवार व शुक्रवार सोडून दररोज भाविकांची गर्दी असते। यात्रा व भंडारा। दरवर्षी गुढीपाडव्यानंतर येथे भव्य यात्रा आणि महाप्रसाद भंडारा आयोजित केला जातो। संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी येथे येतात। विशेष योगदान। ज्या शेतात महाराजांची समाधी आहे त्या जमिनीचे मालक श्री शेषराव मामा डोंबे यांनी 10 गुंठे जागा संस्थानला कायमस्वरूपी दानपत्र रजिस्ट्री करून दिली आहे। त्यांच्या या त्यागामुळेच आज हे पवित्र संस्थान उभे आहे। जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती परोपकारी। अशा या महान संतांचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर सदैव राहो। जय हिरामनगिरी महाराज।